पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक आहे, भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे, परी सर्व ही स्वस्वरूपी नसाहे, मना भासले सर्व काही पहावे, परी संग सोडून सुखी राहावे. श्रीराम. मंडळी, या श्लोकामधून समर्थांनी तात्विक चिंतन तत्वचिंतनाचा विषय मांडलेला आहे. तत्वचिंतन म्हणजे असं की हे विश्व, दृश्यमान पदार्थ, विश्वातले ब्रह्मांडातले सगळे जे घटक, हे सगळे पदार्थ आणि परमात्मा यांचा संबंध काय आहे, म्हणजे निर्गुण ब्रह्म ज्याला आपण म्हणतो त्याचा आणि या विश्वातील सर्व दृश्य पदार्थांचा काय संबंध आहे, याच्यावरती उलटसुलट अशा प्रकारचे वादविवाद आध्यात्मिक चर्चेमध्ये होत असतात. तेव्हा त्या सगळ्या वादाचं खंडन समर्थांनी या श्लोकामधून केलेलं आहे. समर्थ असं म्हणतात की परमात्म्याच्या ठिकाणीच हे सगळं आहे. काय काय आहे? भूते, पिंड, ब्रह्मांड हे ऐक्य आहे. म्हणजे काय? तर हे सगळं एकच आहे. काय एकच आहे? तर हे सगळं परमात्म्याचं, त्या परब्रह्माचं स्वरूप आहे. भूते म्हणजे पंचमहाभूत ज्याला आपण म्हणतो, पृथ्वी, आप, तेज, वायू, गगन. पिंड म्हणजे संपूर्ण आपला हा जो नरदेह आहे यालाही पिंड असं म्हटलेलं आहे. आणि जे पिंडामध्ये आहे तेच या सर्व ब्रह्मांडामध्ये व्यापक आहे. म्हणून पिंडी ते ब्रह्मांडे अशी म्हण आहे आपल्याकडं. तेव्हा भूते असोत, पिंड असो, ब्रह्मांड असो, म्हणजे त्या अंतर्गत येणाऱ्या सगळ्या वस्तू आल्या. 14 भुवन आली, स्वर्ग, मृत्यू, पाताळ, 3 लोक आले, अगदी वैकुंठ, कैलास, सत्य लोकापासून सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या, ब्रह्मांडामध्ये येतात. तेव्हा हे सगळं ऐक्य आहे. म्हणजे या कशामध्ये भिन्नता नाही. हे सगळं एकाचंच स्वरूप आहे. कुणाचं? त्या परमात्म्याचं, परब्रह्माचं स्वरूप आहे. परब्रह्मच या सगळ्या रूपानं नटलेलं आहे. त्याच्यापासून हे वेगळं नाही. परंतु असं जरी असलं तरी महाराज म्हणतात या सगळ्यापेक्षा ते परब्रह्म हे वेगळं आहे. म्हणजे सगळं तेच आहे, परंतु सगळं ते असून पुन्हा ते वेगळं आहे. ही तर परमात्म्याची मोठी खोच आहे, लक्षात येण्यासारखी आहे. म्हणजे सगळं जे आहे ते त्याचीच रूप आहे, परंतु तो जो आहे तो पुन्हा या सगळ्यापासून वेगळा आहे. हे लक्षात घेणं हे खरं परमार्थाचं वर्म आहे. म्हणून परी सर्व ही स्वस्वरूपी नस आहे. समर्थ म्हणतात जे स्वस्वरूप आहे परमात्म्याचं, त्याच्यामध्ये त्या कोणत्याच गोष्टी त्याच्यामध्ये एकत्र राहू शकत नाहीत किंवा त्याच्यामध्ये त्याचा समावेश होऊ शकत नाही. ते वेगळंच आहे. वेगळं आहे म्हणून ते त्याच्यापासून स्वतंत्र आहे का? तर तसं नाही आहे. त्याच्यापासूनच आहे, परंतु ते म्हणजे ते नाही आहे. अशा प्रकारचा जरा गुंतागुंतीचा आणि कठीण जटिल विषय हा. याला तत्वचिंतनासाठी चर्चेला बसल्यानंतर या सगळ्या गोष्टीचा ओहापोह करता येतो. परंतु ज्ञानेश्वरीमध्ये भगवंतांनी फार सोपं सांगितलं या बाबतीत. ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात, सगळ्या भूतमात्राच्या ठिकाणी मी आहे, परंतु माझ्या ठिकाणी मात्र भूतमात्र नाही आहे. याचा अर्थ थोडक्यात असा की हे सगळं जे आहे ते परमात्म्यामुळं आहे. म्हणजे सगळं जे दृश्यमान आहे, वैकुंठ कैलासापासून सगळं हे परमात्म्यामुळं आहे, परंतु परमात्मा त्यांच्यामुळं नाही आहे. हे एवढं लक्षात आलं तर महत्वाचा मुद्दा कळतो आपल्याला. ते आहे म्हणून परमात्मा आहे असं नाही, परमात्मा आहे म्हणून ते आहे. म्हणजे सूर्य आहे म्हणून प्रतिबिंब आहे का? प्रतिबिंब आहे म्हणून सूर्य असतो असं होऊ शकतं का? प्रतिबिंब जे पाण्यामध्ये पडतं ते सूर्याचं असतंय, बरोबर आहे, सगळ्याला मान्य आहे. प्रतिबिंब सूर्याचं पडतं. मग प्रतिबिंब का पाण्यामध्ये आहे? तर सूर्य आहे म्हणून प्रतिबिंब आहे. मग एखाद्याने असा उलटा विचार लावला की प्रतिबिंब पाण्यात आहे म्हणून सूर्य आहे, असं जर म्हणायचं म्हटलं तर ते वेगळंपणाचं ठरेल. पाणी ढवळलं किंवा पाणी नष्ट झालं तलावातलं तर प्रतिबिंब नष्ट होतं. एक जण रडायला लागला, सूर्य संपला, सूर्य गेला, सूर्य नष्ट झाला, असं होईल का? असं होऊ शकत नाही.
प्रतिबिंब आणि सूर्य हे एकरूप जरी असले तरी प्रतिबिंब हे सूर्यापासून निर्माण होतं, परंतु ते सूर्य नाही. आणि सूर्य त्याचं अस्तित्व प्रतिबिंबाच्या अस्तित्वावर अवलंबून नसतं. तसा हा परमात्मा अज अमर अव्यय अशा प्रकारचा आहे. ब्रह्मांड कितीतरी होतात, जातात, मोडतात, घडतात, त्याचा त्याच्यावर स्वस्वरूपाशी काही संबंध येत नाही किंवा त्याची बाधा त्याला होत नाही. म्हणून परिसर्व ही स्वस्वरूपीनच आहे. म्हणजे परमात्मा वेगळा आणि हे दृश्य वेगळं असं कल्पना करूनच त्या ठिकाणी त्याचा विचार करावा लागतो. ऐक्यच आहे सगळ्याचं, एकापासूनच आहे, परंतु त्याला वेगळं मानावं लागतं. म्हणून समर्थ म्हणतात की हे एकदा बुद्धीला समजलं, ह्याचं ज्ञान झालं की मग मनुष्यानं काय करावं. मग जे जे आपल्या डोळ्याला दिसेल ते सगळं पाहावं, सगळ्याचा आनंद घ्यावा. या जगामध्ये भगवंतांनी खूप सुंदर सगळं निर्माण केलेलं आहे. निसर्ग निर्माण केलेला आहे, झरे निर्माण केलेले आहेत, तळी, नद्या, डोंगर, किती सुंदर विश्व निर्माण केलंय. ते सगळं बघावं, सगळ्याचा आनंद घ्यावा, सगळ्यामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करावा, सगळ्याशी त्या ठिकाणी आपण तन्मय व्हावं, परंतु परिसंग सोडून सुखी राहावे. समर्थ म्हणतात परंतु त्या कशामध्येही गुंतू नये माणसानं. परमात्मा ह्या सगळ्यापेक्षा वेगळा आहे ही कायम मनामध्ये एक धारणा पक्की करावी आणि मग त्याच्यामध्ये आनंद घेत राहावा. जसं आपण कुठेतरी सुट्टीच्या वेळेला फिरायला बाहेर पडतो, सहल काढतो, आपण सगळ्या कुटुंबियांच्या सह बाहेर पडतो आणि फिरायला बाहेर पडल्यानंतर मग निसर्गरम्य स्थळं बघतो, धार्मिक स्थळं बघतो, पर्यटनाची स्थळं बघतो, ह्याच्यामध्ये सगळा आनंद घेतो. पण तो आनंद घेत असताना आपल्या मनामध्ये पक्का असतंय की अमुक तारखेला आपल्याला आपल्या घरी परत जायचं आहे. किती जरी चांगलं ठिकाण वाटत असलं तर तिथं गुंतून राहतो का आपण? गुंतून राहतच नाही. तिथं किती आवडणारं ठिकाण असू द्या, किती आवडणारं हॉटेल असू द्या, त्याच्यामध्ये आपण मुक्काम केलेला आहे, परंतु 24 तास संपल्यानंतर ती खोली रिकामी करून, रूम रिकामी करून आपल्याला घर आपलं गाठायचं असते. हे जसं आपल्या डोक्यात कायम असतंय तसं जगाचा आनंद घ्या, सगळ्या आनंदानं उपभोग सगळ्या गोष्टीचा घ्या, परंतु त्याच्यामध्ये न गुंतता परमात्म्याच्या अनुसंधानामध्ये, चिंतनामध्ये सतत जीवानं राहावं, स्वस्वरूपाच्या ठिकाणी अनुसंधान असावं. हेच सगळ्या साधू संतांनी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. समर्थाने थोडंसं हेच सांगितलेलं आहे आपल्याला. थोडासा जटिल आणि अवघड विषय आहे, परंतु तो समर्थाने आपल्याला सांगितलेला आहे, त्याचा विचार करणं हे मानवाच्या दृष्टीनं हिताचं आहे. म्हणून अशा स्वरूपाचं चिंतन समर्थाने या श्लोकामधून आपल्यासमोर मांडलेलं आहे. हे चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा. चॅनल अवश्य सबस्क्राईब करून इतरांच्यापर्यंत याची माहिती जरूर द्या. तेव्हा भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.